हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शाउट आउट टू बुक्स या चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या सेल्फ हेल्प बुकबद्दल, ज्याचं टायटल आहे ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. तर ऑथरचं नाव आहे जेम्स क्लिअर. हे पुस्तक स्पेसिफिकली तुम्ही सवयी तुमच्या कशा फॉर्म करायच्या किंवा तुम्ही त्यांना कसं कन्सिस्टंट राहायचं, त्या सवयी बनवून चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या स्वतःला, याबद्दल आहे. ओके, वाय ॲटॉमिक? तुम्ही सर्वांनी सायन्समध्ये शिकलंच असेल. ॲटम म्हणजे काय, तर एक स्मॉलेस्ट इनविजिबल पार्टिकल. तर मग अगदी छोट्या छोट्या ज्या आपल्या सवयी असतात त्या कशा बिल्डअप होऊन मोठ्या आपल्या गोल्समध्ये आपल्याला कामाला येतात, याबद्दल हे पुस्तक सांगतं. आणि त्या छोट्या छोट्या सवयींपासून सुरुवात करून आपण किती मोठे मोठे बदल आपल्या स्वतःमध्ये घडवून आणू शकतो, याबद्दलही आपल्याला या पुस्तकातनं कळतं. तर यातला जो पहिला मुद्दा आहे ना, तो आहे पॉवर ऑफ हॅबिट्स. फर्स्ट थिंग दॅट दिस कव्हर्स इज अ पॉवर ऑफ हॅबिट्स. आणि त्यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय जेम्स क्लिअरने. तर ते म्हणतात की जर तुम्ही 1% तुमचा परफॉर्मन्स डेली इम्प्रूव्ह करत असाल किंवा तुमची कुठलीही चांगली सवय तुम्ही 1% इम्प्रूव्ह करताय, तर बाय द एंड ऑफ द इयर, म्हणजे आफ्टर 365 डेज, तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल अराउंड 37%. पण तेच तुम्ही जर डेली स्वतःची हॅबिट डिग्रेड करताय, एखादी वाईट गोष्ट तुम्ही वाढवताय, इन शॉर्ट निगेटिव्हमध्ये जाताय, तर त्या केसमध्ये ॲट द एंड ऑफ द इयर तुम्ही 100वर जर स्टार्ट केलेलं असेल ना, तर यू विल ओनली रिमेन ऑफ 3%. दॅट्स वाय आपण ना जे अंडर एस्टिमेट करतो ना आपल्या छोट्या टायनी हॅबिट्सला, ते तसं नाही केलं पाहिजे. तर हॅबिट्स ॲक्च्युली डोंट मेक डिफरन्स अंटिल अ सर्टन थ्रेशहोल्ड इज अचीव्ड. बट जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या हॅबिट्सने स्टार्ट करताना, तर एक कंपाऊंड इफेक्ट त्याला अप्लाय होतो. त्याच्यानंतरचा सेकंड पॉईंट ह्याच्यामध्ये जो कव्हर केला आहे ना त्यांनी, तो आहे गोल सेटिंग. आपण जे अगदी लहानपणापासून शिकत आलोय स्कूल्समध्ये, अगदी आपल्याला जेव्हा शुद्ध लेखनाचं गोल दिलं जायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत, तर ते कसं चुकीचं आहे किंवा हाऊ इट सक्स. सो इट टॉक्स अबाउट दॅट. कारण त्याचं पहिलं रिझन असं आहे ना, की जे सक्सेस होतात ना गोलमध्ये त्यांच्या अचीव्ह करण्यामध्ये, ते पण, आणि जे सक्सेसफुल होण्याचा मेंटल ॲटिट्यूड ठेवून नाहीये ते पण, असे दोन्ही पण प्रकारचे लोक गोल सेट करत असतात. अनदर थिंग इज की समजा तुम्ही तो अचीव्ह केला, तर तो तुमच्याबरोबर कायम राहणार नाहीये. फॉर एक्झाम्पल, एखादं तुम्ही स्किल अचीव्ह करताय, लेट्स से की तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय, पण ती जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये ठेवली नाही, तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, ती तुमच्या लाईफमध्ये यूजला येणार नाहीये तुम्हाला. ओके, सो दॅट्स अनदर बॅड साईड ऑफ गोल सेटिंग, की आपण एकदा गोल अचीव्ह केला ना, की आपला फोकस हलतो. मग तोपर्यंतच्या ज्या आपल्या छान सवयी असतात, लेट्स से की तुम्ही एखाद्या एक्झामसाठी सकाळी 5 वाजताच उठताय, पण तुम्ही ते एक्झाम झाल्यानंतर जर 9 वाजता उठणार असाल, तर तुमचा सक्सेसचा माइंडसेट हललेला आहे. करेक्ट. त्यामुळे तुम्ही कंटिन्युअस विनिंग नाही करू शकत. गोल सेटिंग एकतर तुम्हाला थकवतं, आणि दुसरं असं की गोल सेटिंगचा ॲटिट्यूड जेव्हा तुमचा डेव्हलप होतो ना, तर इट्स ॲज इफ तुम्ही फक्त आणि फक्त विनिंगच एन्जॉय करता. यू डू नॉट एन्जॉय दी प्रोसेस. सो तुमचा एक हॅपीनेस पण तुम्ही सॉर्ट ऑफ होल्डवर ठेवता, की बाबा मी हा सर्टन गोल अचीव्ह केला तर मी सुखी होईल. समजा तुम्ही ठरवलं की माझी 5 लाख सेव्हिंग झाल्याशिवाय मी सुखीच नाही होणार, तर देर इज नो पॉईंट इन दॅट, राईट? कारण त्या गोष्टीला खूप व्हेरिएबल्स आहेत. सो इन्स्टेड ऑफ दॅट, जर तुम्ही सेव्हिंगची प्रोसेस तुम्हाला आवडायला लागली, तर इट विल बी वे बेटर. त्यामुळे लव्ह दी प्रोसेस इन्स्टेड ऑफ सेटिंग गोल, सेट सिस्टम्स असं म्हणतात ते. ओके, एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण क्रिकेट बघतो. ओके, तर क्रिकेट कोण एन्जॉय करतं सगळ्यात जास्त, काय वाटतंय? एकतर जो मॅच बघतोय फक्त आणि ज्याला क्रिकेटमधल्या टेक्निकॅलिटीज कळतात आणि तो पॅरलली गेम एन्जॉय करतोय, तो, की फक्त जो पर्सन जो एका टीमला विनिंग साईडला बघू इच्छितो, म्हणजे ज्याला असं वाटतं की ही सर्टन टीम जिंकली पाहिजे. तर अकॉर्डिंग टू मी, पहिला ज्याला मॅच एन्जॉय करता येते, जशी चाललेली आहे तशी, विदाउट एनी बायस, तो जास्त एन्जॉय करतो. रिझन बिंग, जो दुसरा आहे ना, तो फक्त स्कोअरकडे बघत राहणार आहे. He is not going to enjoy the game. He is simply going to look at the score. नंतर तिसरा पॉईंट त्यांनी जो सांगितला आहे ना, तो आहे आयडेंटिटी. तर तुम्ही स्वतःची आयडेंटिटी स्वतः करता अशी डेव्हलप केली पाहिजे, की तुमचं जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ना, इट शुड बी युअर पार्ट ऑफ आयडेंटिटी. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू बी अ रीडर, कॉल युअर सेल्फ अ रीडर, इन्स्टेड ऑफ थिंकिंग की मला पुस्तकं वाचायला आवडतात, सो आय वॉन्ट टू रीड. नॉट लाईक दॅट. You should be saying to yourself that, okay, I am a reader. So make it a part of your identity. ओके, फोर्थ पॉईंट जो आहे तो त्यांनी, सो दिस फोर्थ पॉईंट इज ॲक्च्युली अ कोर ऑफ दिस बुक. एकदम फाउंडेशन आहे या बुकचं. पहिलं असं की हॅबिट कशी फॉर्म होते, तर त्याचं एक सायकल असतं. ओके, क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड, असं सायकल असतं त्याचं, बरोबर? तर क्यू म्हणजे काय, की आपल्याला एखादी वस्तू दिसते, आपल्याला हिंट लागते, त्याची क्रेविंग होते. फॉर एक्झाम्पल, आईस्क्रीम शॉप. तुम्हाला क्यू काय दिसलाय? आईस्क्रीम शॉपचं बोर्ड दिसलंय. तुम्हाला क्रेविंग झाली आईस्क्रीम खायची. त्याच्यानंतर तुमचा रिस्पॉन्स होता की तुम्ही आईस्क्रीम घेतला.
आणि त्याचा रिवॉर्ड होता की तुम्ही ते एन्जॉय केलं. तर आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम दिसणार आहे, तर दॅट्स हाऊ युअर ब्रेन इज गोइंग टू रिॲक्ट टू इट, राईट? सो तसंच आपल्याला चांगल्या सवयींना करायचं आहे. तर मग समजा आता मला बुक वाचायचं आहे, तर माझ्या ब्रेनला जिथून पटकन क्यू मिळेल अशा ठिकाणी मी ते ठेवलं पाहिजे. मग त्याला मोर रिवॉर्डिंग कसं करायचं याबद्दलचे पुढचे पॉईंट त्यांनी एक्सप्लेन केले. तर त्याच्याकरता त्यांनी 4 स्टेप्स सांगितल्यात. ओके, पहिली स्टेप आहे मेक इट ऑब्वियस. छोट्या कमी स्टेप्स ठेवा तुमच्या आणि गुड हॅबिट्समध्ये. सो इट शुड बी ऑब्वियस दॅट यू आर गोइंग टू पिक अ गुड हॅबिट. फॉर एक्झाम्पल, यू वॉन्ट टू रीड अ बुक, कीप इट इन फ्रंट ऑफ यू, नॉट अवे फ्रॉम यू, नॉट अवे फ्रॉम युअर बेड, वेरेवर यू आर सिटिंग, राईट? तुम्ही जिथे कुठे बसतात तिथून ते दूर नसलं पाहिजे. सो तुमचं फर्स्ट लक्ष कुठे जाईल, तर पुस्तकाकडे जाईल. सो मेक इट ऑब्वियस. अनदर इज मेक इट अट्रॅक्टिव्ह. म्हणजे त्याला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवा. मग कसं, की तुम्ही पहिलंच पुस्तक जर तुमचं एकदम हेवी, एखादं खूप डिफिकल्ट रीड जर तुम्ही उचलणार असाल, तर इट वोंट बी अट्रॅक्टिव्ह टू युअर ब्रेन बिकॉज यू आर नॉट गेटिंग इट. तो ऑब्वियसली यू आर नॉट गोइंग टू एन्जॉय इट. सो इन्स्टेड ऑफ दॅट एखादं सिम्पल छोटंसं गोष्टीचं पुस्तक ठेवा. सो ऑब्वियसली इट विल बी अट्रॅक्टिव्ह. अदरवाईज एखादं कलरफुल एखादं कॉमिक बुक ठेवा ज्याच्यामध्ये खूप सारी चित्र आहेत. इट्स इझियर फॉर युअर ब्रेन टू एक्सेप्ट इट, अंडरस्टँड इट. थर्ड इज मेक इट इझी. ॲज आय सेड, इट शुडंट बी अ डिफिकल्ट. आपल्याला लहानपणापासून असं सांगितलेलं असतं की फ्रिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी हॅव टू बी हार्ड वर्किंग. सो आपलं ब्रेन त्याला असं घेतो की ओके, एखादी गोष्ट जर खूप सोपी असेल ना, तर ती बेनिफिशियल नसेल माझ्यासाठी. तसं नाही आहे. बेनिफिशियल असणारी गोष्ट तुम्ही सोपी करू शकता. रिव्हर्स करा या स्टेटमेंटला की हाऊ विल आय मेक इट इझी. ॲज सिम्पल ॲज दॅट. की पहिलं तर त्याला अंडरस्टँडिंगसाठी इझी करण्यासाठी मी अजून सारे रिसोर्सेस बघणार. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू. लेट्स से आय वॉन्ट टू लर्न अ न्यू इन्स्ट्रुमेंट, और मला काहीतरी समजा गिटार शिकायची, तर मी त्याला इझी कसं करणार? इझी टोन्सनी सुरुवात करणार. छोट्याशा वीकेंडच्या एखाद्या क्लासला जाणार इन्स्टेड ऑफ गोइंग डेली. सो इट विल बी इझियर फॉर मी. माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे असं नसेल. किंवा मी जवळच्या क्लासेसला जाणार जिथून मला दूर नाही पडत, माझ्या घरापासून दूर नाही पडत. सो दॅट विल बी इझी. तरच मी ती हॅबिट प्रॉपरली फॉर्म करू शकते. अदरवाईज जर खूप दूर असेल तर मी मध्येच त्याला सोडून देईल. करेक्ट. सो दॅट इज द थर्ड पॉईंट, मेक इट इझी. अनदर वन इज मेक इट इमिजिएटली सॅटिस्फाईंग. So as we know, habit or anything that our brain reacts to is specifically dopamine game. आपण इन्स्टावरती खूप जास्त स्क्रोल करतो किंवा आपण नेटफ्लिक्सवर खूप बिंज वॉच करतो एखादी गोष्ट, तर इट्स अ डोपामिन गेम. त्यामुळे आपल्या ब्रेनला ते मिळत राहतं त्याच्यातनं आणि म्हणून आपण जास्त त्याला डिग करतो. सो मेक इट इमिजिएटली सॅटिस्फाईंग म्हणजे काय, की तुम्हाला डोपामिन मिळेल असं काहीतरी करा. फॉर एक्झाम्पल, इफ आय से दॅट आय विल वर्क फॉर 2 hours straight and after that I'll get like 15 minutes of break for myself where I'll listen to some song. So that will be my reward आणि immediately मिळणार आहे मला तो. So that's why I will hook to it. ओके. मग हे जे मेक इट इझीचं होतं ना, त्याचा एकदम अपोजिट अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे की यू कॅन मेक बॅड हॅबिट्स व्हेरी डिफिकल्ट. फॉर एक्झाम्पल, लेट्स से दॅट यू वॉन्ट टू क्विट अ शुगर. तुम्हाला साखर पूर्णपणे बंद करायची आहे बिकॉज ऑफ युअर डाएट. सो तुम्ही काय केलं पाहिजे की जिथं तुमची हाईट पुरत नाही ना, अशा अपर शेल्फला एखाद्या दिवशी ते ठेवून द्यायचं. सो तुम्हाला त्याच्याकरता स्टूल घ्यायला लागेल, मग ती काढायला लागेल. तर सर्टनली तुमचं असं होईल की एकदा तरी तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही ती क्विट करणार आहात. सिमिलरली इट अप्लाइज टू युअर फोन ऑल्सो. त्यामुळेच म्हणतात की झोपताना तुमचा फोन तुमच्यापासून थोडासा दूर ठेवा, अलार्म लावा, सो यू विल गेट अप. आणि दुसरं असं की लगेच तुम्ही पहिल्यांदाच सकाळी फोन उचलणार नाही. सो दिस इज हाऊ यू फॉर्म गुड हॅबिट, स्टे अवे फ्रॉम बॅड हॅबिट. दिस इज अन अमेझिंग रीड. तुम्ही ही नक्की वाचलं पाहिजे असं पुस्तक आहे. आणि तुमच्या खूप साऱ्या ज्या छान छान हॅबिट्स आहेत ना, ज्या राऊंड अप होतील 37% ऑफ इम्प्रूव्हमेंटला, तर तशा खूप साऱ्या हॅबिट्स याच्यामधनं फॉर्म होतील. मोठं पुस्तक नाही आहे, अराउंड 200+ पेजेस आहे, लेस दॅन 300. सो मेक शुअर टू रीड इट आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला हे माझं रिकमेंडेशन. आय थँक यू सो मच फॉर वॉचिंग इट टिल द एंड. हॅव अ ग्रेट डे अहेड.